जय शिवराय मित्रांनो, आजच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी, सरकारने तब्बल 14,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता पंतप्रधान पीक विमा योजनेतून हमीभाव आणि बाजारभाव यातील फरकही थेट शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पण दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेबाबत अजूनही 2100 रुपयांचा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या पदरी निराशा आली आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यातच तीनपट धान्य वाटप सुरू झाले असून लातूर जिल्ह्यासाठी 17,711 टन गहू आणि 7,385 टन तांदूळ मंजूर करण्यात आला आहे. खत साठ्यावर आता अधिकाऱ्यांची करडी नजर असून नवीन नियमांमुळे विक्रीवर निर्बंध आले आहेत. ज्वारी आणि मका खरेदीसाठी ऑनलाईन टोकन प्रणाली सुरू झाली असून हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तापमान 41 अंशांवर पोहोचले असून पुढील काही दिवसात 42 ते 45 अंशांचा इशारा देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाबाबत मोठी अपडेट, यंदा सरासरीच्या फक्त 92% पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत आता आशा भोसले यांच्या नावाने संगीत अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सफाई कामगारांना 12,500 रुपयांचा अग्रिम मंजूर करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात 10 नवीन राष्ट्रीयकृत बँक शाखा सुरू होणार आहेत. कापसाच्या दरात मोठी उलथापालथ, 7,000ला विकलेला कापूस आता 8,000वर गेला आहे. बोगस बियाण्यांवर बंदी घालण्यात आली असून दोषींना 5 वर्षांचा कारावास होऊ शकतो. खत खरेदीवरही मर्यादा, 10 ते 15 बॅग खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. राज्य सरकारचा मोठा निर्णय, ई-केवायसी शिवाय वेतन मिळणार नाही, तसेच दुबार नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. कर्जमाफीबाबत मोठी नाराजी, जुने कर्ज भरून नवीन घेतले तरी माफी मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. जालना येथील 54 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी वेगात सुरू आहे. बारदाना नसल्यामुळे अनेक खरेदी केंद्र बंद पडली असून शेतकरी अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. आता रुग्णालयातून थेट अर्ज करता येणार आहे. महागाई वाढली असून दर 3.4% वर पोहोचला आहे. टरबूज आणि खरबुजाचे दर घसरले, 15 ते 20 रुपये किलो दराने विक्री होत आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत. आता फॉर्म-आयडी शिवाय खत मिळणार नाही. नांदेडमध्ये 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे आयडी तयार. सोयाबीनला सध्या 5500 रुपये दर मिळत आहे, तर कांद्याच्या दरात मोठी घसरण, फक्त 10 ते 12 रुपये प्रति किलो दर. सौर कृषी पंप लाभार्थ्यांच्या समस्या लवकरच सुटणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अंत्योदय कुटुंबांना पुन्हा मोफत साडी वाटप सुरू होणार आहे. पीक विमा योजनेत मोठा तफावत, शेतकऱ्यांनी 45 कोटी भरले पण कंपनीकडून फक्त 42 कोटी मिळाले. अवकाळी पावसामुळे 2,000 शेतकऱ्यांना 2 कोटींची भरपाई मंजूर. रेल्वे अपडेट, एप्रिल 10 ते मे 30 दरम्यान प्लॅटफॉर्म तिकीट बंद राहणार. दूध व्यवसायावर संकट, म्हशीचे दूध 60 रुपये तर गाईचे 50 रुपये लिटर दर. पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जुलैमध्ये येण्याची शक्यता, मात्र अधिकृत घोषणा अजून नाही. ई-केवायसी आणि आधार लिंक अनिवार्य करण्यात आले आहे. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार असून 15 एप्रिलपासून नोंदणी सुरू झाली आहे. वाहतूक नियम कडक, आता पोलिसांनाही हेल्मेट बंधनकारक. पुढील 5 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार, विदर्भात येलो अलर्ट जारी. हळदीचे दर स्थिर, सरासरी 13,000 रुपये प्रति क्विंटल. सोन्याच्या दरात मोठी वाढ, 24 कॅरेट सोनं 1,53,000 रुपयांवर पोहोचलं, तर चांदी 2.55 लाखांवर. मित्रांनो, या सगळ्या अपडेट्सपैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाची बातमी कोणती वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.